forward, sir. Thank you once again. Jai Hind, Jai Bhim. हाँ बोलिए सर. सन्माननीय अध्यक्ष महोदय, वित्त विभागावरती मला बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल मी आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो. जगभरामध्ये ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे, तिसऱ्या महायुद्धाची वाटचाल होत असतानाच या गौरवशाली भारताचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे मी अतिशय मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. एक सुस्पष्ट निवेदन लोकसभेच्या सभागृहामध्ये त्यांनी त्या ठिकाणी करून देशाची असलेली वास्तवता, देशाची असलेली स्थिती, जगभरामध्ये निर्माण झालेली स्थिती, वेगवेगळ्या आखाती राष्ट्रांच्या प्रमुखांशी त्यांनी केलेला संवाद, याच्याबद्दलचं सुस्पष्ट असं निवेदन पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी दिलं. ते देत असतानाच त्यांनी या देशातल्या शेतकऱ्यांची काळजी घेतली. पावसाचा आता हंगाम जवळ आला आहे, खरीपाचं पीक येईल, अशा वेळेला खताचा पुरवठा, बियाणं या संदर्भातला उल्लेख करण्याचा अतिशय उल्लेख योग्य पद्धतीने पंतप्रधान महोदयांनी केला. आणि देशातील कष्टकरी असलेल्या शेतकरी बळीराजासाठी केंद्र सरकार काही पद्धतीने ठामपणाने पावलं उचलणार आहे. ते बियाणं असेल, खत असेल, युरियाचं असेल, डीपीचं असेल, या सर्व बाबतीमध्ये त्यांनी जी काही खबरदारी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला, त्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आहे. त्याचबरोबर ती इंधनाचा प्रश्न आहे, गृहिणींच्या बाबतीमध्ये आहे. गॅसचा तुटवडा झाल्याच्यानंतर उद्योग काही धंदे त्या ठिकाणी बंद होऊ शकतील, याच्यासाठी हायड्रल पॉवर निर्मितीसाठी त्यांनी वेगवेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी घोषित केला. अशा पद्धतीची स्थिती ज्याला निर्माण होत असते, त्याला कणखर नेतृत्व देशाचं कशामध्ये असावं, याचं एक उत्तम उदाहरण मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दाखवलं. हे करत असतानाच आखाती राष्ट्रांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आज आपल्या देशातील नागरिक आहेत. माझ्या लोकसभा मतदारसंघातील अनेक मुस्लिम बांधव, वेगवेगळ्या धर्माचे बांधव आज आखाती राष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्यामध्ये एक भीतीचं सावट आहे. अशा 1 लाख लोकांना त्यांनी या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ते आल्याच्यानंतर इथल्या रोजगाराच्या बाबतीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे, या संदर्भातलं धोरण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मला त्यांचे आभार मानले पाहिजेत, परराष्ट्र मंत्रालयाचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. ज्या ज्या वेळेला माझ्या मतदारसंघातील मुस्लिम तरुण वेगवेगळ्या आखाती राष्ट्रांच्या मध्ये होते, त्यांना परत यायचं होतं, त्या संदर्भामधल्या आपल्या अंबासींनी घेतलेली भूमिका ही अतिशय योग्य पद्धतीची त्या ठिकाणी ठरली. त्याचा सुद्धा उल्लेख या मी करू इच्छितो आहे. आज हे बोलत असतानाच ज्या कोकणातला मी आलो, परंपरागत काजू आणि आंबाचं उत्पादन करणारा माझा कोकणचा भाग आहे. मोठ्या प्रमाणावरती निर्यात त्या ठिकाणी होते. कोकणातला हापूसचा आंबा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. अशा वेळेला 90% पीक घ्यावायला गेलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती. विधानसभेचं अधिवेशन उद्या संपेल, त्याला राज्य सरकार काय मदत करणार आहे, त्याचं धोरण त्या ठिकाणी केलं जाईल. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, कोकणावरती आलेला हा प्रसंग, त्याच्यामुळे निर्यातून मिळून मिळणारं आपल्याला परकीय चलन, याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती फटका त्या ठिकाणी बसणार आहे. अशा वेळेला कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेला राज्य सरकार मदत करेल, त्यावेळेला केंद्र सरकारला, आज आमचे बिहारचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, नरेंद्र सिंगजी, त्यांना सुद्धा विनंती करतो की केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरची मदत ही काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक भूमिका घेतली तर देशाच्या उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची मदत करणाऱ्या कोकणवासियांना दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो आहे. माझ्या कोकणातली कोकण रेल्वेचं कॉर्पोरेशन, या रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिलं कॉर्पोरेशन केलं गेलं. कारण ते कॉर्पोरेशन एवढ्यासाठीच केलं गेलं, 4 राज्यातून ती रेल्वे जाते. अशा वेळेला ते भागभांडवल त्या राज्यांनी उपलब्ध करून दिलं, पण कोकण रेल्वेला मिळणारं उत्पन्न, त्याच्यातून होणारा खूप मोठ्या प्रमाणावरचा फायदा, हे जर का आपण बघितलं तर त्याचं भारतीय रेल्वेमध्ये वर्गीकरण करण्याची, मर्जिंग करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती आहे. हा मी मुद्दा मांडला. रेल्वे मंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये आश्वस्त त्या ठिकाणी केलं, पण तरीसुद्धा काही राज्य त्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेत नाहीत. केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. कोकण रेल्वेचं विलिनीकरण तातडीने भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी करावं. दुहेरी मार्ग करावा लागेल, इलेक्ट्रिफिकेशन त्या ठिकाणी करावं लागेल. असं जर काय केलं तर कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल. शेजारचं गोवा असेल, पलीकडचं कर्नाटक राज्य असेल, केरळपर्यंत त्या ठिकाणी रेल्वे जाते आहे, त्याचा मोठ्या प्रमाणावरचा फायदा कोकणवासियांना त्या ठिकाणी होऊ शकतो आहे. सर्वात महत्त्वाचं मोठं, ज्या संसदीय लोकशाही प्रणालीमुळे आज आपण या ठिकाणी आहोत, भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली. 1927 साली 2020 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती बाजूला सारत सामाजिक समतेचा हुंकार माझ्या रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या ऐतिहासिक चौदार तळ्यावरती दिला. त्याचा हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
हे शताब्दी वर्ष त्या ठिकाणी आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी रायगडचा किल्ला त्या ठिकाणी उभा केला. तेच शताब्दी वर्ष साजरं होत असताना 300 कोटी रुपयाचा नियतोय भारत सरकारने त्या ठिकाणी द्यावा, महाडच्या परिसराच्या विकासासाठी द्यावा. आणि आज मी त्या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून पंतप्रधान महोदयांना विनंती करतो, 20 मार्च 2027 साली 100 वर्ष पूर्ण होतील. त्या ऐतिहासिक क्षणाचं साठी पंतप्रधान महोदयांनी अमितभाईंनी त्या ठिकाणी यावं अशी विनंती त्या ठिकाणी करतो. जाता जाता एक आवर्जून सांगतोय, वेदना आहेत, शल्य आहे, दुःख आहे. मी माझा नेता गमावला अजितदादांच्या रूपाने, महाराष्ट्राने नेता गमावलाय, देशाने एक नेता गमावलाय. अलीकडच्या कालावधीमध्ये होणारे विमान अपघात हे दुर्दैवी त्या ठिकाणी आहेत. या विमान अपघाताची चौकशी करावी म्हणून आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलं की सीबीआयच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी व्हावी. ती चौकशी त्या ठिकाणी करत असतानाच अमित भाईंना सुद्धा आम्ही विनंती केली. कालच मी राम नायडू साहेब इथंच बसतात, त्यांना विनंती केली की लवकरात लवकर तो अहवाल त्या ठिकाणी यावा. जे त्या बाबतीमध्ये आरोप केले जातात, वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका मांडली जाते, याच्यासह त्याची चौकशी त्या ठिकाणी व्हावी. आणि अजितदादांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये जे काय सुस्पष्ट अहवाल असेल तो राज्यातल्या जनतेला नव्हेच तर देशाला जनतेला त्या ठिकाणी कळावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून, दादांचा सहकारी म्हणून, महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून या निमित्ताने विनंती करू इच्छितो आहे. आपण मला बोलायची संधी दिलीत त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. माननीय श्री